अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून विनोद वखरे या दादांचा. दादा म्हणतात, श्री गजानन विजय ग्रंथ सुश्राव्य संगीत पारायण. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांना शरण जाऊन एखाद्या कामासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला की ते कार्य ज्या पद्धतीने ते घडून आणतात त्या पद्धतीचा, त्या कार्यक्रमाचा विचार केला की थक्क व्हायला होतं. थोडा गांभीर्याने आणि बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की महाराजांनी त्यांचे शेकडो भक्त महाराजांशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रात ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार कार्यरत ठेवले आहेत. या कार्यात दांभिकता कुठे आढळली तर त्याला वेळेच फटका बसणार आणि महाराजांच्या चरणी दृढ विश्वास ठेवून कार्य केले तर महाराज त्याला उचलून धरणार हे ठरलेलं आहे. आपण फक्त त्यांचं अधिष्ठान ठेवून काम करीत राहायचं. पुढे जाऊन आपल्या लक्षात येतं, अरे महाराजांची अशी योजना होती तर. महाराजांनी माझ्या हातून त्यांचंच एक कार्य करून घेतलं. त्यात असाच काहीसा अनुभव मला आला आहे. मी विनोद वखरे. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात एक गायक म्हणून माझी ओळख. अर्थात ते काही माझं उपजीविकेचं साधन नाही. ती माझी एक आवड, ती माझी हौस. गजानन महाराजांची भक्ती मला पूर्वीपासून होती यात शंका नाही. पण ज्या वळणावर मला आज महाराजांनी उभं केलं आहे तिथं मी असेन हे मात्र मला 2-2.5 वर्षापूर्वी वाटलं नव्हतं. महाराजांची योजना. माझी पत्नी सौ सुषमा, ती महाराजांची निस्सीम भक्त. श्री गजानन अनुभव भाग 1 भाग 2 ही पुस्तकं कुठूनशी तिच्या हाती लागलीत. तिनं घरी आणलेली ती पुस्तक सहज म्हणून वाचायला घेतलीत आणि अक्षरशः आधाशासारखे वाचून पूर्ण केलीत. ते अनुभव, ते अंगावर शहारे, ते डोळ्यातील पाणी, महाराजांच्या भक्तीचा झरा वाहू लागला. मी त्या पुस्तकांच्या प्रेमात पडलो. अनेक परिचितांना ती पुस्तकं भेट दिलीत. पुस्तकातील त्या अनुभवांनी भारावलेला असतानाच महाराजांनी मला एक अनुभव दिला. प्रसिद्ध उद्योजक विठोबा दंतमंजन ग्रुपतर्फे आषाढी एकादशी निमित्त जय जय विठोबा रुक्माई या भजन संध्येचं आयोजन नागपुरातील सायंटिफिकल सभागृहात करण्यात आलं होतं. प्रसिद्ध गायक पंडित अजित कडकडे यांच्यासोबत मला गायचं असल्यामुळे मनावर थोडा ताण होताच आणि त्याचवेळी महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचा सूत्रधार मी असल्यामुळे अन्य व्यवस्थेचा भारही होता. परिणामी 10-12 दिवस धापळ, दगदग. यामुळे कार्यक्रमाचा 1 दिवस आधी माझा आवाज एवढा बसला की मला लक्षात आलं मी गाऊ शकणार नाही. काळजीपोटी डॉक्टरांची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले, केवळ औषधाने होणे कठीण वाटते, निदान 4-5 दिवस गळ्याला आराम द्यावा लागेल. हे ऐकून मी उदास झालो. पुस्तकात वाचलेले अनुभव डोक्यात होतेच. मनात विचार आला, महाराजांना हे सांगावं. मी महाराजांना कळवळून प्रार्थना केली. त्या कार्यक्रमात मी हिमतीने गायला बसलो. अबीर गुलाल उधळीत रंग या गाण्यावर अबीर या शब्दालाच आवाज जो खुलला तो पूर्ण कार्यक्रमात कुठेच त्रास झाला नाही. त्या अनुभवाने मनाला इतका आनंद झाला की मला चक्क काव्य स्फुरले आणि ओठावर ओळी आल्या. श्री गजानन अनुभव वाचुनी स्फूर्ती त्यातून मी घेतो, गीत गजानन मी गातो. ते काव्य तिथेच न थांबता त्याला मी चालही लावली आणि मी ते गायलेही. ते भजन म्हणजे पुढे माझ्या हातून करून घ्यायच्या कार्याचा श्री गणेशा होता हे मात्र तेव्हा लक्षात आलं नाही. श्री गजानन विजय ग्रंथ सुश्राव्य संगीत पारायण. मी दशमी, एकादशी, द्वादशीला सातत्याने गजानन विजय ग्रंथाचं पारायण करीत असतो. त्यात महाराजांच्या कृपेने खंड पडत नाही. महाराजांनी हा योग खंडित न होऊ देता मागील वर्षी मला 10 दिवस कोविडच्या निमित्ताने
हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा योग आणला. त्या काळात श्री गजानन अनुभव पुस्तक मी दवाखान्यात सोबत ठेवले होते. त्याच फोटोची मानसपूजा तिथेच रोज करीत होतो. त्यांच्याच कृपेने सुखरूप घरी परतलो. त्याच काळात नोकरीत परिवर्तन होऊन आर्थिक संकटाशी सामनाही होत होता. लॉकडाऊनमुळे बाह्य वातावरण बिघडलं होतं. घरी परतलो तेव्हा महाराजांच्या समोर खूप रडायला आलं. त्या विचित्र मानसिकतेत नकळत गजानन विजय ग्रंथावर एक काव्य स्फुरलं. लक्षात आलं, अरे हे तर पूर्ण पहिल्याच अध्यायाचं वर्णन आहे. त्याच संध्याकाळी त्या गाण्याला तालासुरात चाल लागली. त्यानंतर महाराजांनी आश्चर्यकारकरित्या माझ्याकडून 21 दिवसात 21 अध्यायावर आधारित 21 गाणी लिहून घेतलीत. त्यांना वेगवेगळ्या रंगावर आधारित चाली पण देऊन घेतल्या. दरम्यानच्या काळात श्री गजानन अनुभव पुस्तकाच्या लेखकाशी ओळख व्हावी या उद्देशाने माझं वेलणकर सरांच्याकडे जाणं, त्यांच्याशी गजानन महाराज या विषयावर बोलणं होत होतं. विविध अध्यायावर गाणी लिहून होत होती. हे ते जाणूनच होते. आषाढी एकादशीच्या पारायणाला सर आणि वहिनींना घरी जेवायला आमंत्रण दिलं. त्याचवेळी 5-7 गाणी आम्ही तबलापेटीच्या संगतीने ऐकलीत आणि सरांनी आव्हान केलं की प्रथम या कार्यक्रमाचा शुभारंभ काही लोकांच्या समोर आपण श्री गजानन महाराज उपासना केंद्रात करू. तसा तो शुभारंभ झाला. 2.5 तासाचा तो कार्यक्रम भक्तांना मनापासून आवडला आणि चातुर्मास नामजप समर्पण सोहळ्याचा एक भाग म्हणून माधवनगर सभागृहात 300 लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होण्याचं ठरलं. कार्यक्रमाला शीर्षक काय असावं हा प्रश्न मनाला भेडसावत असतानाच वेलणकर सर बोलण्याच्या ओघात बोलून गेले. हा कार्यक्रम जो ऐकेल त्याचं या 2.5 तासात श्री गजानन विजय एका अर्थी पारायणच होणार. पूर्ण कथाच डोळ्यासमोर सरकत जाते. तेव्हा कार्यक्रमाचं शीर्षक असावं श्री गजानन विजय ग्रंथ सुश्राव्य संगीत पारायण. माधवनगर हॉलमध्ये 300 उपासकांच्या उपस्थितीत हा पारायण सोहळा संपन्न झाला. अपरिहार्य कारण वगळता कुणीही आपलं स्थान सोडलं नाही. वेगवेगळ्या चालीवर श्रोते डोलत होते. मध्येच डोळ्याच्या कडा पाणवत होत्या. 19व्या अध्यायात अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 2.25 तास चाललेल्या या कार्यक्रमानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ते समाधान होतं भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचं. ते समाधान होतं एक पारायण पूर्ण झाल्याचं. महाराजांनी आयुष्यात सारं काही दिलं आहे. आता हा कार्यक्रम विभिन्न ठिकाणी करण्याचा मानस आहे. 8-9 जणांचा संच, वाद्यवृंद, साऊंड सिस्टीम सारा लावाजमा नेऊन कार्यक्रम करायचा तर थोडा खर्चिक जरूर आहे, पण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराज काही ना काही मार्ग यातून काढतील हा दृढ विश्वास आहे. शेवटी त्यांची योजना कुणाला कळली आहे? आपण एकच करू शकतो, त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करीत राहा आणि म्हणत राहा, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.